नमस्कार, मी सौ भक्ती डाफळे, हिंदू जनजागृती समिती. आज संस्कृती संवाद या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण चातुर्मास या सणाविषयी जाणून घेणार आहोत. मुळात चातुर्मास हा जो कालावधी आहे, तर याचं काय महत्व आहे? चातुर्मास म्हणजे नेमकं काय? चातुर्मास कशाला म्हणायचं? त्याचा कालावधी काय आहे? म्हणजे कोणती तिथी? खरं तर हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हा तिथीनुसार असतो आणि मूलतः वाढदिवस सुद्धा तिथीनुसारच साजरा करायला हवा. पण या तिथीचं महत्व काय आणि याच कालावधीमध्ये चातुर्मास का येतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. तर आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे चातुर्मास म्हणजे नेमकं काय? त्याचा कालावधी काय आहे? आणि त्याचं महत्व काय? तर याविषयी आपल्याला सौ रूपाताई सांगतील. नमस्कार. मी सौ रूपा महाडिक, हिंदू जनजागृती समिती. आज आता भक्तीताईंनी विचारलं की चातुर्मास म्हणजे नेमकं काय. खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये जे चातुर्मासाला एक वेगळं महत्व आहे. आपण सगळे ऐकून पण असाल. आपल्याला काय माहिती असतं की चातुर्मासामध्ये कांदा लसूण खायचं नाही किंवा काही गोष्टींचा त्याग करायचा असतो, एवढ्याच पुरतं आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे त्यांनी जो प्रश्न विचारला की नेमकं काय, तर आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत हा जो 4 महिन्याचा कालावधी आहे, तर त्याला आपण चातुर्मास असं म्हणतो. मग आता ह्या जो 4 महिन्याचा म्हणजे त्याला अजून कसं म्हणतो की देव शयनी एकादशी ते देव उठणी एकादशी असं सुद्धा आपण तिथीनुसार आपण समजू शकतो. तर या कालावधीला आपण चातुर्मास म्हणतो. म्हणजे हा 4 महिन्याचा काळ आहे आणि म्हणून त्याला आपण चातुर्मास म्हणतो. मग आता याच्यामध्ये आपण बघतो की या 4 महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण व्रत वैकल्य येतात, अनेक उपवास तपास येतात किंवा अनेकदा भगवंताची भक्ती करण्याचे बरेच मार्ग, ग्रंथ वाचन अशा अनेक गोष्टी येतात. तर हे चातुर्मासाचं महत्व नेमकं काय आहे? तर आणि या आध्यात्मिक दृष्ट्या जर बघितलं तर आपण बघतो की ह्या 4 महिन्यामध्ये आपण बोलीभाषेमध्ये ऐकलं पण असेल की देवांची निद्रा योग निद्रेमध्ये असतात. म्हणजे भगवंत निद्रावस्थेत आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय होतं, तर या चातुर्मासामध्ये या 4 महिन्यांमध्ये देव झोपलेले असतात असं म्हणतो आपण. आणि त्याच्यामुळे काय होतं की देव जी आपली नेहमी जे काळजी घेतात, आपण भक्तीने ज्यांची उपासना करतो, आपल्याला नेहमी जे पावतात प्रार्थना केल्यानंतर असा अनुभव घेतलेला असतो. पण आता देव भगवंतच निद्रेमध्ये गेलेला आहे आणि यासाठी भगवंतानंच ही योजना केलेली आहे की या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त उपासना करून आपण स्वतःचं रक्षण करण्यासाठी जागृत राहायचं आहे. आणि त्याच्यामुळे हे बरेच उपवास तापास किंवा अनेक व्रतवैकल्य ह्या चातुर्मासामध्ये सांगितलेली आहेत आणि हे चातुर्मासाचं महत्व आहे. बरोबर. म्हणजे आता रूपाताईंनी आपल्याला सांगितलं. मुळातच चातुर्मासाचा हा जो कालावधी आहे ना, तर याच्यामध्ये कसं आहे, की आपलं एक वर्ष म्हणजे देवांचं एक अहोरात्र. कसं? तर मकर संक्रांतीपासून कर्क संक्रांतीचा कालावधी ज्याला आपण उत्तरायण म्हणतो, ही देवांची जी आहे, तर हा देवांचा 6 महिन्याचा कालावधी म्हणजे दिवस. आणि कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंत म्हणजे जो चातुर्मासाचा काळ आहे 6 महिन्याचा, त्याला आपण दक्षिणायन म्हणतो, जी आहे देवांची रात्र. आणि मगाशी ताईंनी सांगितलं तसं देवांचा हा रात्र असल्यामुळे निद्रेचा कालावधी आहे. आणि या मुळात खरं तर हा 6 महिन्याचा कालावधी आहे. पण बोधिनी एकादशीलाच देवी देवता जे आहेत ते निद्रेतून जागे होतात. म्हणून चातुर्मास हा 4 महिन्याचाच. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. आणि या 4 महिन्यातच देवांची निद्रा पूर्ण होते आणि म्हणून या चातुर्मासाला जे आहे तर वस्तुतः दक्षिणायन 6 महिन्याचं आहे. देवांची रात्र 6 महिन्याची आहे. पण ते 1/3 रात्र जे आहे तर शिल्लक असतानाच ते उठतात. असा तो याचा एक अर्थ आहे. आणि या कालावधीमध्ये कसं असतं, तर पृथ्वीवरचं जे रजतम आहेत, यमलहरी आहेत, तर त्या मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती येत असतात. मग हे जे वाढलेली नकारात्मकता आहे पृथ्वीवरची, तर त्यापासून आपलं रक्षण व्हावं यासाठी आपण अधिकाधिक व्रतवैकल्य करतो, उपासना करतो. का तर आपली सात्विकता, आपल्यातील पॉझिटिव्हिटी ही वाढावी यासाठी. आता आपण जर बघितलं तर हा जो 4 महिन्याचा कालावधी आहे, तर यामध्ये पावसाळ्याचं वातावरण असतं. आणि या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आपण पाहतोच की ऋतू बदलल्यानंतर मनुष्य आजारी पडतात. आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये
साथीचे आजार, संसर्गजन्य आजार, तर हे सुद्धा वाढलेले असतात. त्यामुळे वस्तुतः आरोग्यशास्त्रदृष्ट्या आणि निसर्गामध्ये होणारे पालट पाहता आत्ता वातावरणच जे आहे तर ते असं थोडं रोगराईचं झालेलं असतं. आणि बघा, आपण जर डॉक्टरांकडे गेलो आणि आपण आजारी असू तर डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात की फास्टिंग करा, म्हणजे उपवास करा. कारण जेवढं आपण पोट रिकामं ठेवतो तर आपल्याला शरीर रिकव्हरीसाठी, म्हणजे पुन्हा शरीराची जी आहे तर ते व्यवस्थित होण्यासाठीचा पुरेसा वेळ जो आहे तर तो शरीराला मिळत असतो. मग तेच तर आपल्या जे ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, तर त्यांनी सुद्धा हा रिसर्च हजारो वर्षापूर्वी केला आणि त्यांच्या लक्षात आलं की चातुर्मासाच्या कालावधीमध्ये पृथ्वीवरती ह्या अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते दूषित झालेलं असतं आणि त्यापासून रक्षण व्हावं यासाठी त्यांनी अधिकाधिक उपासना जे आहे, नंतर उपवास, काही नियम, जसं काही जण जे आहेत तर ते काय करतात, एकभुक्त राहतात, म्हणजे दिवसातून एकदाच जेवतात. काही जण काय करतात तर विशिष्ट प्रकारचं अन्न खाण्याचा नियम ठरवतात. काही जण काय करतात तर सात्विक आहार म्हणजे फलाहार करणं वगैरे, आता अशांचा आधार घेऊन उपवास करतात. मग उपवास हा आरोग्यशास्त्रदृष्ट्या सुद्धा लाभदायक आहे आणि धर्मशास्त्र दृष्ट्या सुद्धा, अध्यात्मशास्त्र दृष्ट्या सुद्धा लाभदायक आहे. तो कसा, तर आरोग्यशास्त्रदृष्ट्या जसं आपण आजारी पडल्यावर मग अशी आपण पाहिलं फास्टिंगचं महत्व, मग अध्यात्मशास्त्रदृष्ट्या काय महत्व आहे, तर उपवास म्हणजे काय, तर उप अधिक वास, ज्या ठिकाणी देवतेचा वास आहे त्याला आपण उपवास म्हणतो. म्हणजेच काय, तर आपल्याला जर ही वाढलेली वातावरणातली नकारात्मकतेपासून स्वतःचं रक्षण करायचं असेल तर अर्थातच आपल्यामध्ये सकारात्मकता वाढली पाहिजे. आणि म्हणून ही सकारात्मकता कुणाकडून मिळू शकते, तर देवी देवतांच्या उपासनेतूनच मिळू शकते. आणि म्हणून या कालावधीमध्ये अधिक सण हे आलेले असतात, अधिक उपवास, अधिक व्रतवैकल्य, अधिक नियम, अधिक दानधर्म केला जातो, जेणेकरून मनुष्याची वृत्ती पण जी आहे तर ती स्थिर राहील, सात्विक राहील. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे तर आपण ह्या बदललेल्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकतो. हा चातुर्मासामध्ये माणसाचा आयुर्वेदीय दृष्ट्या, शरीरशास्त्रदृष्ट्या, मानसिक शास्त्रदृष्ट्या आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अशा चारही बाजूंनी तिचं संरक्षण व्हावं यासाठी चातुर्मासात अधिक सणवार दिलेले असतात. बरोबर आहे. म्हणजे जसं आता भक्तीताई म्हणाल्या ना की अधिक व्रतवैकल्य, उपवास वगैरे आपण करतो, तसंच म्हणजे आता कसं पावसाळ्याची सुरुवात झालेली असते आणि आपण ऐकलंच, तर जसं म्हणजे आधी प्रचंड उष्णता असते, मग थोडी जमीन पण पावसामुळे थोडी शांत होते ना, एक थोडा मोकळा श्वास किंवा शांत, तर तो कालावधी आहे ना उपासनेसाठी पण आपल्याला उपयुक्त असतो. आपण पण मग घरामध्ये राहतो किंवा जसं बाह्य धावपळ थांबून थोडी धरणी माता शांत झालेली आहे, तशा दृष्टीने आपण पण अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि म्हणून मग या उपासनेचा खूप फायदा होतो. मग जसं उपवास तापास करण्याबरोबर आपण ध्यानधारणा करणं, नामजप करणं हे देखील खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या ग्रंथांचं वाचन करणं आणि या कालावधीत सगळे करत पण असतात आणि त्याच्यामुळे थोडी आपल्याला कसं म्हणतो की आत्ताचा जो समाज आपण बघतो की खूप धावपळीचं किंवा नुसतं भोगवस्तू झालेलं आहे, तर त्याच्याकडून थोडं आपण पण आपल्या आतमध्ये डोकवायचं आहे आणि आपली अंतर्मुखता कशी वाढेल, आपली उपासना कशी वाढेल. आणि एक आता वातावरण आहे जसं की अभ्यासासाठी पण बघा मुलांना कसा शांत कालावधी मिळतो की मुलं बाहेर जास्त खेळायला जात नाहीयेत, तसं आपल्या साधनेसाठी पण पोषक वातावरण आहे की आपण शांत घरात बसून जास्तीत जास्त आपली साधना करू शकतो. आणि या जो ऋतुमानाचा उपयोग आपण आपल्या साधनेसाठी चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काही नियम ठरवू शकतो की रोज काही आध्यात्मिक ग्रंथ आहेत तर त्याचं वाचन, आणि नुसतं वाचन नाही तर त्याच्यातून मला काय शिकायचं आहे, तर अशा पद्धतीने चिंतन मनन करू शकतो. रोज अर्धा तास तरी नामस्मरण कसं होईल, तर नामस्मरणासाठी आपण वेळ काढू शकतो. आणि याचा खूप म्हणजे हा जो चातुर्मास आहे ना, जसं आता सांगितलं आपण, तर याचा फायदा कसा होतो की आपली शरीर शुद्धी पण होते, मन प्रसन्न व्हायला पण मदत होते आणि आध्यात्मिक उन्नती म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ह्या चातुर्मासाचा फायदा आहे. तर तो आपण ह्या 4 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो आणि तसे प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचे आहेत. म्हणजे आपण अशा पद्धतीने जर ध्यानधारणा, नामजप केलं तर आपलं मन शांत आणि स्थिर व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे आपण जसं सुरुवातीला म्हटलं ना
की चातुर्मासामध्ये कांदा लसूण खायचा नाही, काही काही गोष्टी त्याग करायच्या असतात, तर ते ठीकच आहे. परंतु त्याच्याबरोबर अजून आपण काय करायला पाहिजे ना, की या चातुर्मासामध्ये मला अजून कोणत्या गोष्टींचा त्याग करता येईल जेणेकरून माझ्या मनाला आनंद मिळेल. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, की आपल्या मीपणाचा त्याग करू शकतो का आपण, आपल्या अहंकाराचा त्याग करू शकतो का, किंवा आपल्यामध्ये जो राग आहे, द्वेष आहे, आळस आहे, तर ह्याचा त्याग करण्याचा संकल्प केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला या चातुर्मासाचा अधिक फायदा होईल. त्याच्यामुळे तो सुद्धा प्रयत्न आपण करू शकतो. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे अनेक ग्रंथ पण उपलब्ध आहेत. स्वभाव दोष निर्मूलन ग्रंथ, तर याचा अभ्यास करून सुद्धा आपण या आपल्या दुर्गुणांवर कशी मात करायची, तर हा प्रयत्न आपण नक्की करू शकतो आणि आपलं जीवन आपण आनंदी करण्याचा प्रयत्न करू शकतो.